ज्ञानदा ग, खरंच सॉरी. म्हणजे आज घरी काय घडणार आहे याच्याबद्दल मला थोडीशी पण कल्पना नव्हती. अगं खरंच सांगतोय मी. तुम्हाला ती पेन्सिल आणि रबरची गोष्ट माहिती आहे का? नाही. एक पेन्सिल असते आणि एक रबर असतो. पेन्सिल रबरला सॉरी म्हणते. रबर म्हणतो, तू का मला सॉरी म्हणतेस? आपण तर चांगले मित्र आहोत ना. त्यावर पेन्सिल म्हणते, मी जेव्हा जेव्हा चुकते तेव्हा माझ्या चुका दुरुस्त करण्याचं काम तू करत असतोस. त्यामुळे माझ्या चुका दिसत नाहीत आणि माझ्या चुका दुरुस्त करता करता तू एके दिवशी संपून जाणार आहेस. फक्त माझ्यासाठी. म्हणून तुला सॉरी. त्यावर रबर म्हणतो, ठीक आहे की, मी नसताना सुद्धा तुला माझी आठवण येईलच की. जेव्हा तू चुकशील तेव्हा तुला आठवेल आपल्या चुका दुरुस्त करणारा कोणीतरी होता. या गोष्टीतील पेन्सिल म्हणजे आपण आहोत आणि रबर म्हणजे आपले वडील. त्या बापरूपी रबरची किंमत ते आपल्या आयुष्यातून गेल्यानंतरच कळते. आज बाबांची खूप आठवण येते. ज्ञानदा, अशा इमोशनल स्टोरी सांगून नको ना यार गिल्टी फील करून देऊस मला. खरंच सॉरी. म्हणजे आज आई घरी नॉनव्हेज करणार आहे हे मला काहीच माहिती नव्हतं अगं. तुला माझा राग आलाय का? नाही हो, तुमचा राग नाही आलाय मला, पण मला बाबांची खूप आठवण येते. आईला मूड बदलण्यासाठी काहीतरी करावं लागेल. हां, ज्ञानदा, माझा एक मित्र आहे ज्याने ना गावाबाहेर हॉटेल सुरू केलंय, तेही शुद्ध शाकाहारी. लय दिवस झाले तुम्हाला जेवायला ये म्हणतो. आपण तिकडे जाऊया का? नाही नको. नाही बी काय नाही. आपण जायचं. एक काम कर, तू मुक्ताला घेऊन ये, मी तोपर्यंत गाडी काढतो. अहो खरंच नको, मी बनवेल काहीतरी घरी. नको बिको काय नाही. चालायचं. चल मी गाडी काढतो, तू मुक्ताला घे. अहो नको. अहो पण ताई, आता आपलं हेच देवघर. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. ज्ञानदा, मुक्ता, चला पटकन चला, तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. सरप्राईज? चल ग तू पहिले. ज्ञानदा, माझ्या मागे या. ताई, देवघर. हो ना, किती छान आहे नाही? आणि ती विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती तर बघ ना, किती छान आहे. हो. मग घरात लक्ष्मी आली म्हटल्यानंतर देव कसं विसरून चालतील? थँक्यू. रामकृष्ण हरी.
काय मस्त सुगंध सुटलाय, एकदम प्रसन्न वाटतंय. हा काय प्रकार आहे? काय म्हणजे अहो किती प्रसन्न वाटतंय. सौभाग्यवती भाऊ, मला तर असं वाटतंय की आजपासून आहे ना आपण नॉनव्हेज पण बंद करावं. हे बघा, मी एकदाच तुम्हाला ताकीद करते, हिच्यासाठी मी माझ्या घरचे नियम मोडणार नाही. तिला जर नॉनव्हेजचा प्रॉब्लेम असेल ना, तिने बाहेर चूल आहे, नवीन भांडे आणून बाहेर स्वयंपाक करावा. अगं आई काय म्हणतेस तू? घरात ती नवीन आहे का आपण तिला ऍडजस्ट करायचं ना, का तिने आपल्याला? मी एकदा सांगितलं ना नॉनव्हेज बंद म्हणजे बंद. माझ्यासमोर कोणीच आवाज करायचा नाही. बाबा, तुम्ही उगाचच कशाला भांडताय माझ्यासाठी? मला सवय आहे तशी पण चुलीवरती स्वयंपाक करायची. मी करेल ना ऍडजस्ट, तुम्ही नका टेन्शन घेऊ. तेच तुझ्यासाठी योग्य आहे. आई ताई, आता आपण इथेच स्वयंपाक करायचा? हो बाळा, बघ ना किती छान चूल आहे की नाही तिथे, आणि त्याच्यावरचं जेवण पण खूप छान लागतं. ए पोरी, तुला कोण बाहेर भेटायला आले बघ. चांगल्या घरी आली मुलगी. रामकृष्ण हरी काका, कसं येणं केलं? मी पहिल्यांदा वाड्यावर गेलो होतो. महाराजांचं कळलं, मला धक्काच बसला. मग विचारलं तर कळलं तुम्ही इकडं आहात, म्हणून मी इथं आलो. आता ज्या कामासाठी मी आलो होतो, आता विचारावं का ना हा प्रश्नच पडलाय मला. कोणतं काम काका? खरं तर आज तुम्ही कीर्तनाची तारीख घेतली होती, पण अगोदरच तुम्ही दुःखात आहात. तुम्ही नाही आला तरी काय हरकत नाही, मी सांगतो आयोजकांना काहीतरी. रामकृष्ण हरी, मी खरंच विसरले होते काका, पण मी येईल कीर्तन करायला. तुम्ही नका काळजी करू. आणि तसंही बाबा नेहमी म्हणायचे, आधी परमार्थ मग स्वार्थ. तुम्ही बसा हा काका, मी येतेच आवरून. तुझं नाव काय ठेवू ग? मुक्ताच ठेवू? आता बघ कशी छान दिसतेय. थांब तुला नटवते. मुक्ता, मी ना कीर्तनाला जाऊन येते हा. तू घरातून कुठेही बाहेर जाऊ नकोस. मी लवकर परत येते हा. होत आहे. निघायचं? हो काका, निघूया. चल. कुठे गेली का ताई तुझी? कीर्तनाला. नागेश, आई काय झालं? कसली रे असली तुझी संस्कारी बायको? कुठला तरी परपुरुष घरी आला आणि त्याच्याबरोबर निघून गेली. गेलीये कोणाबरोबर? असले कसले संस्कार तिच्यावर? तुला तरी सांगितलं होतं का नव्हतं तिनं? अगं गेली असेल, काय काम असेल. अरे तुला मी एवढंच जीव तोडून सांगते हा? की कुठल्या तरी परपुरुषाबरोबर निघून गेले आणि तू आपलं तुझंच सांगत बसलेस. अगं मी गाडी चालवते, करतो 10 मिनिटांनी फोन. अरे मी इथं महत्वाचं बोलते आणि तुला तुझी बायको आल्यापासून माझी कदरच नाहीये. हा? मी गाडीवर आहे, आवाज येत नाही. अरे आपल्या अख्ख्या खानदानाची इज्जत तिच्या वाट्यावर आणा लागल्या. अगं घरी आल्यावर बोलतो ना आई, म्हटलं ना. मला कथे काय सांगायचं नाही. मला तुझ्यासंग आत्ताच्या आत्ता महत्वाचं बोलायचंय म्हणजे बोलायचंय. तरी मी तुला सांगत होते की माझ्या भावाची पोरगी आपण करूया. ऐकलं नाहीस? तू आणलंस तिला. आता काय दिवे लावणार आहे ते बघ तूच. अरे मी तुला काय सांगते ते समजत नाहीये. अगं आई आपण घरी आल्यावर बोलूयात. नाही, मला आत्ताच बोलायचंय आणि याच वेळेला बोलायचंय. बोल बाई बोल बोल. मला आत्ताच्या आत्ता या गोष्टीचा इथेच सोक्ष लावायचंय. तुला म्हटलं गाडी चालवतो तरी तू ऐकत नाही. बोल बोल पटकन बोल, चल लवकर. नागेश, आवाज खाली करून बोल. तुला कळते का तू कोणाशी बोलतोयस ते? बायको आल्यापासून नुसता नंदी बैल झालाय. हा जाऊ दे, बोल बाई एकदाच बोल, तू बोल.
बायको प्रिया बायकोवर प्रेम आहे म्हणून गेलं बघायला. नाही नाही, डिरेक्शनची काळजी आहे. बायकोवरचं काय प्रेम दाखव. गेलं तोपर्यंत तिकडे राखून जाऊ. रड रड, आवाज येते पूर्ण. रड, जस्ट इमॅजिन, रड. आवाज कर ना, आंबरडा फोडलं करतो या मोठ्याने कव्हर कर आणि मग ती गोष्ट बाहेर कळतं की मी कीबोर्ड टोमणा मारला. कळलं का? मला खरंच माहिती नव्हतं आईने आज नॉमिनेट केले ते. ती काहीच बोलत नाही, पण माझा राग आलाय का तुम्हाला? आई राग आलाय का? ठरवलं ते तिकडे घेऊन जायचं, म्हणून त्या परिस्थितीत तुम्ही बरं तुळशीहार गळा कासे पितांबर, तुळशीहार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान. तुळशीहार गळा कासे पितांबर, तुळशीहार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान. जय जय राम कृष्ण